प्रवेश परवानगीच्या रांगेत वेटिंग फॉर अ विजा. लेखक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. मराठी अनुवाद किशोर टपाल. माझ्या राहणीमानाच्या बाबतीतही मला अशाच अडचणी येत होत्या. मी बोरसाडमध्ये अनोळखी होतो. कोणताही जातीय हिंदू मला घर भाड्याने देत नव्हता. बोरसाडचे अस्पृश्य लोक मला राहण्याची जागा देण्यास तयार नव्हते, कारण त्यांना माझ्यापेक्षा वरच्या दर्जाचे लिपिक म्हणून राहण्याचा माझा प्रयत्न आवडत नव्हता. जेवणाच्या बाबतीत त्याहूनही जास्त अडचणी होत्या. जेवण मिळवण्यासाठी मला जागा किंवा व्यक्ती नव्हती. मी सकाळी आणि संध्याकाळी भाज्या विकत घ्यायचो, गावाबाहेर एकाकी ठिकाणी खायचो आणि रात्री मामलतदार कार्यालयाच्या व्हरांड्याच्या फुटपाथवर येऊन झोपायचो. अशा प्रकारे मी 4 दिवस घालवले. हे सर्व मला असह्य झाले. मग मी माझ्या वडिलोपार्जित गाव जेंत्राल येथे राहायला गेलो. ते बोरसाडपासून 6 मैलांवर होते. दररोज मला 11 मैल चालावे लागत असे. मी हे 1.5 महिना चालत राहिलो. त्यानंतर मामलतदारांनी मला काम शिकण्यासाठी एका तलाठीकडे पाठवले. हा तलाठी जेंत्राल, खापूर आणि सैजपूर या 3 गावांचा प्रभारी होता. जेंत्राल हे त्याचे मुख्यालय होते. मी 2 महिने या तलाठीसोबत जेंत्रालमध्ये होतो. त्याने मला काहीही शिकवले नाही आणि मी कधीही गावाच्या कार्यालयात प्रवेश केला नाही. गावाचा मुख्याधिकारी विशेषतः विरोधक होता. एकदा तो म्हणाला होता, तुम्ही, तुमचे वडील, तुमचा भाऊ सफाई कामगार आहात जे गावाच्या कार्यालयात झाडू मारतात आणि तुम्हाला आमच्या बरोबरीने कार्यालयात बसायचे आहे. काळजी घ्या, हे काम सोडून द्या. एके दिवशी तलाठीने मला गावाची लोकसंख्या तक्ता तयार करण्यासाठी साईजपूरला बोलावले. जेंत्रालहून मी साईजपूरला गेलो. मला वीज ऑफिसमध्ये मुख्याधिकारी आणि तलाठी काही काम करताना आढळले. मी गेलो. कार्यालयाच्या दाराजवळ उभा राहून त्यांना शुभसकाळ शुभेच्छा दिल्या, पण त्यांनी माझी दखल घेतली नाही. मी सुमारे 15 मिनिटे बाहेर उभा राहिलो. मी आधीच आयुष्याला कंटाळलो होतो आणि अशा प्रकारे दुर्लक्षित आणि अपमानित झाल्यामुळे मला राग आला. मी तिथे पडलेल्या खुर्चीवर बसलो. मला खुर्चीवर बसलेले पाहून मुख्याध्यापक आणि तलाठी शांतपणे मला काहीही बोलता निघून गेले. थोड्याच वेळात लोक येऊ लागले आणि लवकरच माझ्या भोवती मोठा जमाव जमला. या गर्दीचे नेतृत्व गावातील ग्रंथालयाच्या ग्रंथपाल करत होते. एका सुशिक्षित व्यक्तीने या जमावाचे नेतृत्व का करावे हे मला समजले नाही. नंतर मला कळले की ती खुर्ची त्याची आहे. त्याने मला सर्वात वाईट भाषेत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. रावणिया, ग्रामसेवक ला उद्देशून तो म्हणाला, या घाणेरड्या भंगीच्या कुत्र्याला खुर्चीवर बसू कोणी दिले. रावणियाने मला खाली उतरवले आणि माझ्याकडून खुर्ची हिसकावून घेतली. मी जमिनीवर बसलो. त्यानंतर जमाव गावाच्या कार्यालयात घुसला आणि मला घेरले. संतापाने संतप्त जमाव होता. काही जण मला शिवीगाळ करत होते, तर काही जण धार्य, तलवारीसारखे धारदार शस्त्र ने माझे तुकडे करण्याची धमकी देत होते. मी त्यांना क्षमा मागितली आणि माझ्यावर दया करण्याची विनंती केली. त्याचा जमावावर काहीही परिणाम झाला नाही.
मला स्वतःला कसे वाचवायचे हे माहीत नव्हते, पण मला एक कल्पना सुचली की मी मामलतदारांना माझ्यावर आलेल्या संकटाबद्दल लिहावे आणि जमावाने मला मारले तर माझ्या शरीराची विल्हेवाट कशी लावावी हे सांगावे. योगायोगाने जर जमावाला कळले की मी त्यांच्या विरुद्ध मामलतदारांना तक्रार करत आहे तर ते त्यांचा हात धरतील अशी माझी आशा होती. मी रावणियाला मला एक कागद देण्यास सांगितले जे त्याने दिले. मग मी माझ्या फाउंटन पेनने त्यावर मोठ्या ठळक अक्षरात लिहिले जेणेकरून सर्वांना ते वाचता येईल. मामलतदार तालुका बोरसद यांना. महाराज, परमार कालिदास शिवराम यांचे नम्र अभिवादन स्वीकारण्यास आनंदी व्हा. तुम्हाला नम्रपणे कळवायचे आहे की आज मृत्यूचा हात माझ्यावर पडत आहे. जर मी माझ्या पालकांचे शब्द ऐकले असते तर असे झाले नसते. माझ्या पालकांना माझ्या मृत्यूची माहिती देण्यास खूप चांगले व्हा. ग्रंथपालाने मी लिहिलेले वाचले आणि लगेच ते फाडून टाकण्यास सांगितले, जे मी केले. त्यांनी माझ्यावर असंख्य अपमान केले. आम्ही तुम्हाला आमचा तलाठी म्हणून संबोधू इच्छितो. तुम्ही भंगी आहात आणि तुम्हाला कार्यालयात जाऊन खुर्चीवर बसायचे आहे का? मी दयेची याचना केली आणि हे पुन्हा करण्याचे वचन दिले आणि नोकरी सोडण्याचेही वचन दिले. गर्दी निघून गेल्यावर मला संध्याकाळी 7 वाजेपर्यंत तिथेच ठेवण्यात आले. तोपर्यंत तलाठी आणि मुखिया आले नव्हते. त्यानंतर मी 15 दिवसांची रजा घेतली आणि मुंबईला माझ्या पालकांकडे परतलो. अनुवादाविषयी थोडक्यात. वेटिंग फॉर अ विजा हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वलिखित आत्मकथन आहे. या 6 घटनाच त्यांच्या संपूर्ण आयुष्याच्या यशोगाथेच रहस्य आहे. या 6 घटना हे दर्शवतात भारतात जातीवाद कोणत्या थराला जाऊ शकतो. भारतातील जाती व्यवस्था फक्त हिंदू समाजापर्यंत सीमित न राहता ती अन्य धर्मांनाही पोखरताना दिसते. त्या मानवतेवर कलंक असलेल्या हिंदू जाती आधारित समाज रचना जगासाठी किती विघातक आहे. जर ही व्यवस्था जगात पसरू लागली तर जगासाठी एक यक्ष प्रश्न निर्माण होऊ शकतो. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अधोरेखित केले आहे. याचा विचार करण्यासाठी प्रत्येकाने जागृत राहून कार्य करणे अत्यावश्यक आहे. त्याकरिता या पुस्तकाचा अनुवाद करण्यास मला प्रेरणा मिळाली. अनुवाद करताना काही चूक भूल झाली असल्यास क्षमस्व. जय भीम. नमो बुद्धाय. किशोर.